हेलो स्टूडेंट्स, आज हम इस कहानी को पढ़ते हैं। ठीक है, ध्यान देना। कहानी है लाकूड तोड्या आणि देवदूत। इस कहानी को मैंने हिंदी में एक्सप्लेन किया है, वो दूसरा वीडियो है, प्लीज देख लेना। अभी के वीडियो में हम इस कहानी को पढ़ लेंगे, ध्यान से सुनना। नदीच्या किनारी एक लाकूड तोड्या राहत होता। एकदा एका झाडाची फांदी तोडताना अचानक त्याची कुऱ्हाड नदीत पडली। कुऱ्हाड नदी खोल होती आणि पाण्याला ओढ होती। खूप प्रयत्न करूनही लाकूड तोड्याला त्याची कुऱ्हाड मिळाली नाही, म्हणून तो अतिशय दुःखी झाला। त्या दुःखी लाकूड तोड्याला एका देवदूताने पाहिले। त्याला त्याची दया आली। तो लाकूड तोड्याला म्हणाला, काळजी करू नकोस, मी तुझी कुऱ्हाड मिळवून देतो। देवदूताने नदीत बुडी मारली। देवदूताने सोन्याची एक कुऱ्हाड बाहेर काढली। ती लाकूड तोड्याला देऊ केली। लाकूड तोड्या म्हणाला, छे छे, ही कुऱ्हाड माझी नाही, ही कुऱ्हाड मला नको। देवदूताने पुन्हा नदीत बुडी मारली। बुडी यावेळी त्याने चांदीची एक कुऱ्हाड बाहेर काढली। लाकूड तोडा म्हणाला, ही कुऱ्हाड सुद्धा माझी नाही। मग देवदूताने तिसऱ्यांदा नदीत बुडी मारली। यावेळी तो साधी लोखंडाची कुऱ्हाड घेऊन वर आला। हीच माझी कुऱ्हाड, लाकूड तोड्या आनंदून म्हणाला। त्या गरीब लाकूड तोड्याच्या प्रामाणिकपणावर देवदूत खुश झाला। त्याने लाकूड तोड्याला त्याची लोखंडाची कुऱ्हाड तर दिलीच, पण त्याचबरोबर सोन्याची व चांदीची अशा दोन्ही कुऱ्हाडी बक्षीस दिल्या। प्रामाणिकपणा हाच जगण्याचा उत्तम मार्ग आहे। थँक यू।